नमस्कार. मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. घर घेताना, कार घेताना जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल किंवा पर्सनल लोन घ्यायचं असेल तर ते बँकेकडून घ्यावं की फायनान्स कंपनीकडून, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजच्या काळात घर बांधण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेणं ही गरज बनली आहे. पण कर्ज घ्यायचं कुठून? बँकेकडून घ्यायचं की फायनान्स कंपनीकडून? तर मित्रांनो, बँक आणि फायनान्स कंपनी या दोन्ही वित्तीय संस्था आहेत. दोघांचं उद्दिष्ट ग्राहकांना आर्थिक मदत करणं हेच असतं. पण त्यांच्या कामकाजाच्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत. नियमांमध्ये काही महत्वाचे फरक आहेत. बँकेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कमी व्याजदर. गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज याच्यासाठी बँका तुलनेनं कमी व्याजदर आकारतात. त्यामुळं दीर्घकालीन कर्ज घेताना ग्राहकाचा खर्च कमी होतो. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे विश्वासार्हता आणि सुरक्षितता. बँकांचे नियम हे कठोर असतात. त्यामुळे ग्राहकांना पारदर्शक व्यवहार आणि सुरक्षिततेची खात्री मिळते. मात्र बँकांचे काही तोटेही आहेत. बँकेकडून कर्ज घ्यायचं म्हणलं तर ते अगदी भले मोठे कागदपत्र मागतात. उत्पन्नाचा पुरावा, इन्कम टॅक्स रिटर्न, बँकेचे स्टेटमेंट, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स असे अनेक कागदपत्र त्या ठिकाणी सादर करावे लागतात. आणि कर्ज मंजुरीसाठी काही वेळा उशीर देखील लागू शकतो. फायनान्स कंपन्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वरित सेवा. अनेक वेळा त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये कर्ज मंजूर केलं जातं. कागदपत्रांची जी प्रक्रिया आहे ती बँकेच्या तुलनेमध्ये सोपी असते आणि ग्राहकांना अधिक वैयक्तिक सेवा मिळते. विशेष म्हणजे ज्या ग्राहकांकडे नियमित उत्पन्नाचा पुरावा नसतो किंवा जे स्वयंरोजगार असतात, अशा ग्राहकांनाही फायनान्स कंपन्या कर्ज देतात. त्यामुळं अनेकांना सहज आणि सोप्या पद्धतीनं कर्ज मिळतं. आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा होतो. अनेक ग्राहकांकडे प्रॉपर्टीचे पेपर्स नियमानुसार उपलब्ध नसतात. ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये टाउन प्लॅनरचं अप्रुव्हल आवश्यक असतं. पण काही ठिकाणी ग्रामपंचायतची बांधकामाची परवानगी घेतलेली असते. अशा ठिकाणी बँका गृहकर्ज देत नाहीत. तिथं फायनान्स कंपनी कर्ज देते. ग्राहकाची वेळ साजरी होते. अनेक ठिकाणी बांधकामाच्या मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त बांधकाम केलेलं असतं. ते बँकांना चालत नाही, पण फायनान्स कंपनी धकवून घेते. काही फायनान्स कंपन्यांमध्ये तर बांधकामाची परवानगी नसली तरी गृहकर्ज दिलं जातं. पण मग अशा केसेसमध्ये व्याजदर थोडा जास्त आकारला जातो. फायनान्स कंपनीची प्रोसेसिंग फीस देखील बँकेच्या तुलनेत थोडी जास्त असते. तेवढं कॉम्प्रोमाइज ग्राहकाला करावं लागतं. जर आपण बँक आणि फायनान्स कंपनीची थोडक्यामध्ये तुलना केली तर असं म्हणता येईल की व्याजदराच्या बाबतीत बँका सामान्यतः स्वस्त असतात, पण त्वरित मंजुरीच्या बाबतीत फायनान्स कंपन्या पुढे असतात. कागदपत्रांच्या बाबतीत बँका अधिक कठोर असतात, तर फायनान्स कंपन्या तुलनेनं लवचिक असतात. विश्वासार्हतेच्या बाबतीत दोन्ही संस्था चांगल्या आहेत. मात्र ग्राहकांनी अधिकृत आणि चांगली प्रतिष्ठा असलेल्या संस्था निवडणं महत्वाचं आहे. जर ग्राहकाकडे सगळे कागदपत्र व्यवस्थित असतील, कमी व्याजदर हवा असेल, थोडा वेळ थांबण्याची तयारी असेल, तर बँका हा उत्तम पर्याय ठरू शकतात. पण जर ग्राहकाला त्वरित कर्ज हवं असेल, कागदपत्र काही कमी असतील, चांगली सर्व्हिस अपेक्षित असेल, तर फायनान्स कंपनी हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. कर्ज कुठून घ्यायचंय यापेक्षा कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी समजून घेणं महत्वाचं आहे. व्याजदर, कालावधी, प्रक्रिया शुल्क, दंडात्मक शुल्क, परतफेडीची क्षमता याचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. योग्य माहिती, योग्य तुलना
आणि योग्य निर्णय घेतला तर बँक असो वा फायनान्स कंपनी दोन्ही आपापल्या ठिकाणी चांगल्याच आहेत. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.